जुनी फ्रेंड आलेली आहे. काय बोलशील? काय नाही, तुझे व्हिडिओ मस्त असतात एवढाच मी बोलते. अरे वा वा. हे गाईज, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे की यश जाधव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशा निमित्ताने ब्लॉग करत आहोत. तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन. तर त्याच निमित्ताने मित्रांनो मी ब्लॉग बनवत आहे आणि आता चाललो मी आपल्या सर्वपत तेताजी पालकर शाळेमध्ये आणि खूप मजा मस्ती असते. सगळे जुने फ्रेंड्स वगैरे भेटणार आहेत आणि त्यात एक आपला खास क्रिएटर, तुम्ही ते सगळे त्याला ओळखताच. तरी बघूयात, आता मी त्याच्याकडे चालू त्याला घ्यायला. तर भेटूयात आपण पुढे आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढे. आज मी आता आलेला हायवेला आणि आपला ब्रो आलेला आहे. तर भाऊ पण आपला ब्लॉग करते वाटतं. तर भावा कसा आहेस? हाच तो आपला डिजिटल क्रिएटर हर्ष दलवी. तर कसा वाटतं तुम्हाला सरप्राईज? आज बऱ्याच दिवसांना आम्ही भेटलो. खूप दिवसातून चल बच्चल. ढोल असं वाजवतात, त्याच्यामध्ये आमची भांडणं व्हायची सगळ्या पोरांची. ढोल वाजवणार, ताशे वाजवणार. तुला प्रणीत सगळे मित्र आज भेटले तर खूप चांगलं वाटते. त्याचबरोबर संस्थेचे सर्व प्रमुख मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी तू कार्यक्रमासाठी आलाय का तू पोरी बघायला आलाय? तुझं कार्यक्रमात कमी लक्ष आणि पोरींकडेच जास्त लक्ष आहे. फंस गया सीएम, इस पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. सगळं झालेलं आहे. आता सगळे बाहेर प्रभात फेरीला गेले आहेत आणि आमचं सगळ्यांचा पारंपरिक फोटोशूट. आता सगळी गँग येते फोटो काढायला येते. तर आपण पण जाऊयात, आता फोटो काढूयात. बघू कसे येतात फोटो. पोस्ट केले का भरपूर लाईक द्या, शेअर करा, कमेंट करा. आणि आपला ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तर प्रणीत बोलते आपल्याला आपल्या कॉलेजच्या वर्गात जायचंय. जेव्हा होता तेव्हा नाही आला आणि आता जायचंय. क्या बोला तूने? काय बोलायचं? आणि दीपची काय आणि मी पूर्ण कॉलेजमध्ये मी पूर्ण म्हणजे वर्षभर 11वी 12वी अजिबात कॉलेजला गेलो नाही आणि फक्त एक्झामलाच गेलोय. तर प्रणीतने एवढ्या शिवाय दिल्या. एक दिवस घरी आला होता, डायरेक्ट कॉलेजला पाठवा. तुम्हाला मी सांगतो, जेव्हा माझे पेपर होते आणि मी काहीतरी कॉलेजला आलोच नव्हतो आणि त्याच्यामुळे मला एकट्याला बसवलं होतं. क्लासरूम खाली होता आणि मला एकट्यालाच पेपर
पेपर लिहायला बसवलं होतं इथे सरांनी. पूर्ण वाट लागली होती माझी, काय लिहू आणि काय नाही तसं समजत होतं. 1 तासभर बसलो आणि लगेच घरी पाळलो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. या वर्गात बेंच बघा, या बेंचवरती आमची जोडी बसायची दोघांची, प्रणित आणि यश. आणि इथून आम्ही येणारे जाणाऱ्या पोरी बघायचो. बड़ा हरामी हो बेटा. आम्ही पण काही कमी नव्हतो. चला सुधराचे नाही रे तुम्ही कधी. बस बस पगले रुलायगा क्या. गणितला रडायला येते आणि मला हसायला येते. ज्या जे कर्मती गेल्यात त्या सगळ्या आठवत आहेत. त्या आठवल्यावर असं वाटतं की तेच दिवस भावा परत होत्या. ज्या वेळेस असतात त्यावेळेस असं होतं की कधी आपण बाहेर पडतो, पण आता नाही. असं वाटतं की त्या गोष्टी सगळ्या परत पाहिजे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. आमची सगळी एडीगिरी करून झालेली आहे आणि आता परत खाली चाललोय. तर बघूयात खाली काय काय विषय चाललाय. जाऊन फोटो वगैरे पण काढायचे. फोटो वगैरे काढून झाले की डायरेक्ट जातो घरी. घरी गेल्यावर लगेच मला निघायचं पनवेलसाठी, कारण की पनवेलला एक पेड प्रमोशन शूट आहे आणि पहिल्यांदाच करतो पेड प्रमोशन शूट. तर बघूयात कसं होतं. आणि माझ्यासोबत हर्ष पण असणार आहे. हर्ष घेऊन झालं. हर्षच्या थ्रू मला पेड प्रमोशन भेटलेलं आहे. तर काय बघू आता, सगळेजण आहेत माझ्यासोबत, सगळ्यांची माझ्या मस्ती चाललेली आहे. सगळे वेगवेगळे झाले आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला आत्ता असं दिसतं की प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप पडलेले आहेत. जसे आधी सगळे एकत्र राहायचे तसं काहीच नाही आहे. सगळे वेगवेगळे पडलेले ते बघा. इकडे हे वेगळे, इकडे हे वेगळे, इकडे हे वेगळे. सगळं झालं पण यांचं काय फोटोशूट म्हणून काय थांबत नाही. एक 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 दादा फोटो काढताय. अरे बास भाई, एकच फोटो पोस्ट करणार आहे आणि एकच स्टोरी टाकणार आहेत. 100 फोटो कशाला काढले पाहिजेत. ए चले प्रणित, चल 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 बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल चल. सगळ्या पोरी बाहेर गेल्या. त्यांना काय, त्यांना तर आपली एकदम जुनी फ्रेंड आलेली आहे. काय बोलशील. काय नाही, तुझे व्हिडिओ मस्त असतात एवढाच मी बोलते. अरे ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. वा वा सॉस, थँक्यू. तुला दिसला एवढा. तुला किती आवाज घेतलास का. अरे खरं माझं लक्ष नव्हतं त्याच्या मुलाला. बाकी काय बोलतेस. काय नाही, मस्त. कॉलेज ठीक ना. कसं चाललंय. एकदम ठीक, सगळं एकदम मस्त चाललंय. तू सांग तुझं काय चाललंय. आपल्या याच कॉलेजला आहे ना तू. नाही, मी कॉलेज बाहेर बघते. कुठे करते. तर बघू विके नाही तर जनता कॉलेज. अरे वा वा, चांगलं चांगलं, मस्त. बेस्ट ऑफ लक तुला पण. भेटत पुढे आपल्या नवनवीन व्हिडिओ अशाच आहे. ठीक आहे, चल बाय. एकदम मोठा विषय म्हणजे माझा एकदम खास माणूस, माझा सपोर्ट सिस्टम प्रत्येक विषयामधला. तर मगातपासून होती ती, मी शिव्या काढल्या तिच्या. आल्यापासून मी तिला भेटलंच नाही, तर भेटला आता अजून. क्या बोलली की तू. काहीच नाही. काहीच नाही. अरे बोल बोल, कुछ तो बोल. काय बोलू. मगाशी मी बोलत होती त्याला, पण तो आला नाही, इग्नोर करून गेला. पण आता अरे एवढ्या सगळ्या पोरी होत्या, सगळ्या पोरी होत्या, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होतो ना. तेव्हा मला व्हॅल्यू नाही दिली, आता मला आता व्हॅल्यू झालं माझं पोरींसोबत बोलून वगैरे सगळं झालं, म्हणून मी आता तुला व्हॅल्यू दिली. सगळे आत आलेत आणि आम्ही बाहेर चाललोय. सर काय म्हणता. हो चांगला सर. सगळे सर वगैरे भेटत आहेत. काय बोलाल पब्लिक. कोणत्याच पोरांच्यातून आवाज नाही येत. पोरं थकली बाहेर जोरात. अरे जोरात बोला, जोरात आवाज येऊ दे, आवाज. अरे बस, फक्त पोरींचाच आवाज आला. जेवढा पोरांचा आवाज नाही आला, जेवढा पोरींचा आवाज आला. जोरात जोरात. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.
इकडे बघ. हॅलो हाय सी यू अगेन इन द 5 मिनिट्स. अरे कहना क्या चाहते हो? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. Few moments later. तर सो हे गाईज, तर मी आता घरी आलेलो आहे. सगळे कार्यक्रम वगैरे झालेले आहेत. मला काही फुटेज तुम्हाला दाखवता नाही आले कारण की मुलींनी माझा फोन घेतला होता फोटो काढायला. तर कसा तुम्हाला ब्लॉग वाटला आपला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. आपले आता नवनवीन ब्लॉग येतच राहणार आहेत. तर आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या, जसं आत्तापर्यंत देत आल्यात तसं आत्ता पण याच्या पुढे पण प्रेम द्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूयात पुढे.